पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर गंभीर आरोप केलाय। काही दिवसांपूर्वी बिहारमधील काँग्रेस आरजेडीच्या मंचावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली। हा केवळ माझ्या आईचा नव्हे तर देशातील संपूर्ण मातांचा, भगिनींचा आणि मुलींचा अपमान आहे। बिहारच्या प्रत्येक आईला याचं दुःख झालेलं असेल असे मोदी म्हणाले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील महिलांसाठी राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडच्या सुरुवात करताना ते बोलत होते। मोदी पुढे म्हणाले, माझी आई 100 वर्ष पूर्ण करून जग सोडून गेली। तिचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, तरीही तिचा अपमान करण्यात आला। राजघराण्यात जन्मलेले लोक गरीब आईचे दुःख समजू शकत नाहीत। मोदी तुम्हाला माफ करतील, पण भारत भूमीवर आईचा अपमान सहन होत नाही। ते पुढे म्हणाले, बिहार ही आईचा सर्वोच्च मान करणारी भूमी आहे। लवकरच नवरात्र सुरू होणार आहे। आईच्या 9 रूपांची पूजा होणार आहे। आईची प्रतिष्ठा आणि आदर आमच्यासाठी प्राथमिकता आहे। यावेळी मोदींनी महिलांसाठी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला। स्वस्त व्याजदरात कर्ज, कोट्यावधी घरे आणि शौचालय, मोफत रेशन, तसेच लखपती दीदी, ड्रोन दीदी आणि बँक सखी उपक्रमांतर्गत महिलांना सक्षम करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।